नवी मुंबईत जन आक्रोश महिला पदयात्राचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचे नेतृत्व भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी केले. या पदयात्रेत नवी मुंबई जिल्ह्याचे नवनिर्वाचित प्रभारी शशिकांत कांबळे यांनीही सहभाग घेतला. यावेळी निलेश पाटील, अभिजित पेडणेकर, नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महिलांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. प्रभागातील महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. परंतु प्रत्यक्षात ओठावर एक आणि पोटात एक अशा पद्धतीची त्यांची ती कल्पना आहे, हे सगळ्या आपल्या देशवासियांच्या समोर स्पष्ट झालं. जनगणनेच्या नावाखाली त्या ठिकाणी आम्ही या ठरावाला आता मंजुरी देणार नाही असे सांगणारे हे बगलबच्चे, हे काँग्रेस त्या ठिकाणी निर्बुद्ध कसे आहेत ह्याची उदाहरणं आहेत. त्यांनी ह्या सगळ्या ठरावाला का मंजुरी दिली नाही? महिलांवर का अशा पद्धतीने अन्याय करावा? महिलांना त्या ठिकाणी संसदेमध्ये आज तेवढ्या मेजॉरिटीनं महिला 33% बोलून उपयोग नाही, तर संसदेमध्ये तेवढ्या महिला गेल्या पाहिजेत, तेवढ्या खासदारकीच्या स्वरूपात ते गेल्या पाहिजेत, तेवढ्या आमदारकीच्या स्वरूपामध्ये त्या आल्या पाहिजेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही मानसिकता त्या ठिकाणी 2023 मध्ये स्पष्ट केली होती भारतीय जनता पार्टीनं आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी सरसकट एक मतानं त्या ठरावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली. पण आता काय बिनसलं, फक्त त्या ठिकाणी दाखवायचं होतं की आम्ही एवढे पक्ष एकत्रित आहोत आणि त्या नावाखाली महिला भगिनींवर त्या ठिकाणी अन्याय केला. हा अन्याय त्या ठिकाणी महिला भगिनी कशा त्या ठिकाणी सहन करू शकतात? आम्ही देखील आमच्या महिलांचा त्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील आपण काढलेला होता. आपण वाशीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मर्यादेच्या मंदिरापर्यंत आपण त्या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चा तिथं सुरू केला होता. लगेच त्याच्याच दिवशीच इमिजिएट संध्याकाळी आपण त्या ठिकाणी तो जन आक्रोश मोर्चा काढला. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेकडोच्या संख्येनं महिला भगिनी त्या ठिकाणी उतरल्या. त्यांना कळलं आमच्यावर अन्याय होतोय. आज देखील आम्ही ती वाशीला काढली म्हणून आम्ही जुईनगर परिसरामध्ये घेतली. या ठिकाणी देखील महिला त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या. हा जनाक्रोश मोर्चा आहे, हा भारतीय जनता पार्टीचा नाही, पण भारतीय जनता पार्टीनं एक मानसिकता तयार करून ठेवलेली आहे की आमच्या महिला भगिनींना आम्ही सक्षम करणार आहोत. ते सक्षम राजकारणामध्ये देखील आम्हाला करायचं आहे. वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी सरकारनं आणलेल्या आहेत, परंतु ते खासदाराच्या स्वरूपामध्ये आमच्या महिला भगिनींना प्रतिनिधित्व मिळावं ह्याच्यासाठी टाकलेला तो ठराव, त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी सगळ्या चांगल्या गोष्टी असताना सुद्धा निव्वळ त्या ठिकाणी मतदारांची मतदारांची संख्येनुसार त्या ठिकाणी होत असलेली जी पुनर्रचना होती मतदारसंघाची, त्या रचनेवर त्यांनी आक्षेप घेतले. फार चुकीची बाब आहे. हा आक्षेप त्याच्यावर घेतला नाही, हा आक्षेप त्या ठिकाणी महिलांवर त्या ठिकाणी घेतलेला आहे. महिलांवर त्या महिलांना मिळणाऱ्या त्या सुविधा होत्या का, महिलांना मिळणाऱ्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व होतं, त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे आक्षेप घेतलेला आहे. आणि ह्याला कधीही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी माफ करू शकत नाही ना. महिला भगिनी आज न्यूट्रलपणे महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. अनेक महिला मागून गेल्या, कारण त्यानंतर इथं पक्षाचा आमचा कार्यक्रम होता, परंतु अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी गेल्या, कारण त्या उत्स्फूर्तपणे जशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या महिला भगिनींकडून जन आक्रोश मोर्चाच्या स्वरूपामध्ये, तेवढ्यामध्ये अनेक महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभागी झाल्या. या सहभागी होण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांच्या लक्षात येत होतं. आणि काँग्रेसनं ही जी चुकीची खेळी केलेली आहे, ज्या खेळीच्या माध्यमातून आज महिलांवर त्या ठिकाणी अन्याय होतोय, हे कदापि महिला भगिनी त्या ठिकाणी मान्य करणार नाहीत, सहनही करणार नाहीत. आम्हाला जर रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी आम्ही उतरू, परंतु महिला भगिनींना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतील. आज त्या ठिकाणी आमची ही पदयात्रा होती, ती पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी यशस्वीपणे त्या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.